जिजाऊ, जय शिवराय बांधवांनो. तर आता आपल्याला 29 ऑगस्टला मुंबईला जायचं आहे. तर दादाने तारीख ठरवलेली आहे. तर आपल्याला प्रत्येक गावागावात जाऊन जनजागृती करण्याची जास्त गरज आहे की आरक्षण का लागणार आहे आपल्याला. कारण की ह्या मराठ्यांचा दुनिकून खोटा उपटण्याचं काम ह्या सरकारनं चालू केलेलं आहे. कारण की एकतर शेतीमालाला भाव नाही, इकडून एकतर मराठा समाजाला नोकऱ्या नाहीत. मग एवढा मराठा समाजावर अन्याय का? कारण की आता बघा का एवढं म्हणजे का हा शब्द छोटा जरी असला तरी त्याच्या मागटलं भरपूर मोठी कहाणी आहे असं म्हणायला काय हरकत नाही. कारण की जरी 5 एकर शेती असली तरी सुद्धा मुलीच्या घरचे नको म्हणालेत की मुलाला ती मुलगी द्यायला का, तर शेतीच्या मालाला भाव नाही आणि नोकरी असेल तर आम्ही मुलगी देऊ. म्हणजे नोकरीला आता किती प्राधान्य आलंय हे तुम्हाला आमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि ज्यांना फक्त नोकरी यायची त्यांना शेती नाही, त्याच्या पण घरी आता मुली देईना गेल्या तर मुलीचे आईवडील का, तर शेती पण पाहिजे आणि नोकरी पण पाहिजे. तर त्याच्यामुळं बांधवांनो की प्रत्येक घरोघरी जाऊन आपण जनजागृती करणं गरजेचं आहे. आणि आरक्षणाचं महत्त्व हे पटवून देणं आपलं काम आहे समाजसेवक म्हणून. तर मी पण प्रयत्न करते, तुम्ही पण करा. जय जिजाऊ, जय शिवराय.